नमस्कार मित्रांनो, आज आपण पातीचा कांदा कसा करायचा ते पाहणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीत आपण डाळपात कशी करायची ते पाहूया। सगळ्यात अगोदर आपण थोडंसं तेल टाकून घेऊ। आपलं तेल गरम झाले, त्यात आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊ। बारीक चिरलेला कांद्याला परतून घेऊ। 1 मिनिटभर कांदा परतून झाल्यावर कांद्याचा कलर बदलत चाललाय। आपला कांदा व्यवस्थित भाजलाय। आपण यात मसाले घालून घेऊ। लाल मिरची पावडर, मीठ, हळद आणि थोडासा काळा मसाला टाकलाय। मसाला परतून घेतलाय। यात आपल्याला डाळ आणि कांदा पात घालून घ्यायचे। आपण हे सगळं परतून घेऊ। आपण डाळ पात ही परतून घेतली। आता यात थोडंसं पाणी घालून डाळ थोडी शिजेपर्यंत आपण पाणी घालू। 1 वाटी पाणी घालते। तुम्ही बघू शकता किती छान, आपण जास्त तेल पण घातलं नव्हतं तरी पण किती छान कलर आलेला आहे। आपण 2 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊ डाळीला। आता आपण झाकण उघडून बघूयात आपली भाजी शिजली। किती छान भाजी शिजली आपली। जास्त पाणी पण नाही आणि जास्त असं कोरडं पण वाटत नाही। व्यवस्थित भाजी आपण भातासोबत खाऊ शकतो, चपाती सोबत खाऊ शकतो। वास पण छान येतोय। तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान दिसते। आपला कांदा पात रेडी आहे। मी हा पहिलाच व्हिडिओ बनवला आहे। जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि एकदा ही भाजी अशी करून तुम्ही स्वतः घरी करून बघा।